गोष्ट कोणाला ऐकायची आहे? हात वर करा, हात खाली करा. आता म्हणा माझ्या मागून, रामायणाच्या गोष्टी. गोष्ट आठवी. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. नेहमीप्रमाणे आधी श्रीराम म्हणायचंय, हात जोडायचे, डोळे मिटायचे त्यावेळेला. श्रीराम श्रीराम श्रीराम. अहिल्याशिळा राघवे मुक्त केली. मिथिलेचा राजा जनक याची मुलगी सीता, हिचे त्याने स्वयंवर करायचे ठरवले होते. स्वयंवराच्या अटी पूर्ण करणाऱ्या व सीतेला आवडणाऱ्या राजपुत्राशी तिचे लग्न होणार होते. विश्वामित्र ऋषींना त्यांचे निमंत्रण आले. विश्वामित्र ऋषींनी राजा दशरथाची परवानगी घेतली आणि राम लक्ष्मण यांना घेऊन स्वयंवरासाठी निघाले. जंगलातून जात असताना एका निर्मनुष्य ठिकाणी राम लक्ष्मण यांना एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये एक दगडाची मानवी मूर्ती होती. दोघांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी विश्वामित्र ऋषींना विचारले, कुणाची आहे ही झोपडी आणि ती दगडाची मूर्ती कुणाची आहे? त्यांनी सांगितले, ही झोपडी गौतम ऋषी यांची आहे आणि ती दगडाची मूर्ती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिची आहे. गौतम ऋषींच्या एका शापामुळे तिची दगडाची मूर्ती झाली आहे. गौतम ऋषींची बायको अहिल्या ब्रह्मदेवाची मुलगी होती. ती अतिशय सुंदर होती. तिच्या सौंदर्यावर भाळून मायावी शक्तींनी ऋषी गौतम यांचे रूप घेऊन तिच्या झोपडीत प्रवेश केला. स्वतःच्याच रूपातील दुसरी व्यक्ती घरात बघून
गौतम ऋषींचा राग अनावर झाला। त्यांनी अहिल्याला शाप दिला आणि त्या शापाचा परिणाम म्हणून अहिल्याचे दगडी मूर्तीत रूपांतर झाले। पण त्यात आपल्या पत्नीची काही चूक नव्हती हे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी उशापही दिला। जेव्हा केव्हा श्रीरामांच्या पवित्र पायाचा स्पर्श या दगडाला होईल त्या वेळेला तू परत मानवी रूपात येशील। विश्वामित्र ऋषींनी आज्ञा दिली की रामानी आपला पवित्र पाय लावून शिळा म्हणजे दगड झालेल्या अहिल्याचा उद्धार करावा। तिला शापातून मुक्ती द्यावी। रामाच्या पवित्र पायाचा स्पर्श होताच त्या दगडातून दिव्य स्वरूपात अहिल्या प्रकट झाली। तिने अतिशय भक्तिभावाने श्री रामचंद्रांचे पाय धरले। श्री रामांच्या पायावर तिच्या अश्रूंचा अभिषेक होत होता। ती आज स्वतःला धन्य समजत होती, भाग्यवान समजत होती। तिला प्रत्यक्ष श्रीरामांचे दर्शन झाले होते। तिने त्यांचे आशीर्वाद मागितले। प्रभू रामचंद्रांनी तथास्तु म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवला। तिला स्वर्गात तिचे पती गौतम ऋषी यांच्याकडे जायला सांगितले। अहिल्याचा उद्धार झाला होता। तिची शापातून मुक्तता झाली होती। विश्वामित्र ऋषी आपले विद्यार्थी राम लक्ष्मण यांना घेऊन मिथिलेला जायला निघाले। अशा रीतीने अहिल्या शिळा राघवे मुक्त केली। प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की।